एकाच सफारीत 3-3 वाघ पाहिले म्हणून आम्ही सगळे खूप खुश झालो आणि आता आम्ही आमच्या रिसॉर्टच्या दिशेने निघालो. टडा! वेलकम टू पेंच जंगल कॅम्प. 0 मिनिटं वेस्ट करता आम्ही सरळ अंदर धसलो. खूप थकलेलो असल्यामुळे आम्ही डायरेक्ट रेस्टॉरंटमध्ये एंट्री घेतली आणि तिथे काय काय जेवायला आहे याचा पहिले एक राऊंड मारला. वाव, इतकं सारं जेवायला होतं का आमचं पाऊणच पोट भरलं. तरीही आम्ही खूप सारं घेतलं आणि मस्त जेवत बसलो. पंगत प्रथा असती तर बरं झालं असतं असा टोला मावशीने लगावला. जेवण झाल्यानंतर पप्पा काकाजी मस्त लंबे पाय केले आणि आरामात वाघाची डॉक्युमेंटरी पाहत बसले. त्यानंतर आम्ही आपल्या आपल्या टेंटमध्ये गेलो आणि आम्ही मस्त झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. सकाळचा चहा आम्ही मस्त ओपन गार्डनमध्ये घेतला आणि चहावर मम्मीनं मावशीनं पूर्ण फॅमिलीची वरात काढली. फॅमिली गॉसिप्स नंतर आम्ही नाश्ता करायला गेलो आणि मस्त नाश्ता पाहून कोणीही कोणासोबत बोललं नाही, मात्र आपल्या आपल्या प्लेटा फुल केल्या आणि फुल कॉन्सन्ट्रेशन नाश्त्यावर ठेवलं. यानंतर आम्ही परत आमच्या टेंटमध्ये गेलो. हा आमचा टेंट आहे. थोडा इकडच्या तिकडच्या गोष्टी गप्पा मारल्या, ही हा हा झालं, टांग खिचाई झाली आणि त्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या कामाकडे वळलो, ते म्हणजे स्विमिंग. प्याच्याही पाण्यापेक्षा शुद्ध पाणी स्विमिंग पूलचं आहे असा एक गव्हर्नमेंट टोला मम्मीनं पुन्हा लगावला. नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करून पप्पानं पाण्यात उडी घेतली. मी स्विमिंग चॅम्पियन बनता बनता राहिलो याचा एक नमुना तुम्हाला दाखवतो. हे म्हणता म्हणताच पप्पानं 1 2 3 म्हणून जोरदार छपाक उडी मारली आणि मी मनात गाणं म्हटलं, एक मछली पाणी में गई छपाक. यानंतर काकाजींनी पण आपल्या स्किल्स आम्हाला दाखवल्या. पप्पा म्हणे मला आडवी उडी पण मारता येते. त्यांनी एक आडवी स्किल पण दाखवली. ह्या पुरुष अतिक्रमण पाहून मम्मीला वुमन एम्पॉवरमेंट आठवलं आणि तिने ही पाण्यामध्ये उडी दाखवली. पप्पाने म्हटलं याच्यापेक्षा माझी उडी चांगली होती आणि हे म्हटल्याबरोबर मम्मीने पप्पाचं कुचकुच झालं. मिस काऊन मागं राहू म्हणून मावशीनं देखील पाण्यामध्ये उडी मारली. या वयस्कर लोकांचा उत्साह पाहून मला थोडीशी शरम आली आणि मीही थोडीशी उडी मारली. त्यानंतर आम्ही तिन्ही महिलांनी आपलं वुमन एम्पॉवरमेंट एकत्र करून तिघींमध्ये कॉम्पिटिशन लावली. सो जब मुझे फैमिली वैकेशन सेलिब्रेट करना था और एक शांत जगह पे रहना चाहिए था जो कि जिसपे फॉरेस्ट का वाइब हो, तो मैंने चूज़ किया पेंच जंगल कैंप. मैं आपको देती हूँ रूम का टॉर. सो लेट्स कम ऑन इन. पेंच जंगल कॅम्पमध्ये वेगवेगळ्या रूम्स आहेत. त्यातील एक रूमचं मी तुम्हाला इथे टूर करते आणि ती म्हणजे ही गोल टाईपची ही रूम आहे. सगळीकडे काच आहे आणि एकदम अर्धी रस्टिक याचा लुक बनवलेला आहे. तिथं गेल्यावर घरी वापस जायचं मनच होत नाही. असं वाटते काश हे एक रूम आपल्याला नेहमीसाठी देऊन दिली असती तर. वाव. सो आय एम जस्ट आउट ऑफ माई माइंड लुकिंग एट द ब्यूटी. और जो इन्होंने अपना जो थीम है एकदम वाइल्ड और एकदम रॉ रखा हुआ है. आई एम जस्ट इन लव विथ दिस प्लेस. जर का तुम्ही नेचर लवर आहात, वाईल्ड लाईफ लवर आहात, तर तुम्ही ह्या जागेच्या प्रेमामध्ये पडणार आहात. प्रेमात म्हणजे एकदा तुम्ही पेंचमध्ये आले तर या स्टेमध्ये तुम्ही ह्या टेंट स्टेमध्ये नक्कीच थांबलं पाहिजे. हा जो त्यांचा टेंट आहे आणि म्हणतात की याच्या समोर पावसाळ्यामध्ये पूर्ण लेक साचतो. तर हे एक खूप युनिक प्रॉपर्टी आहे आणि आम्ही आता याचा टूर करू. लेट्स गो. वाव.
वाव वाव वाव. सो सगळीकडे काच, ॲज आय टोल्ड यू की एव्हरीथिंग इज व्हेरी रस्टिक. सो सगळीकडे काच आहेत सुंदरसे आपले. त्यांनी इंटेरियर एकदम रस्टिक, ऑर्गॅनिक आणि फॉरेस्ट टाईपचं मेंटेन केलेलं आहे. तुम्ही कुठेही झोपा, यू विल फील ॲज इफ तुम्ही फॉरेस्टमध्ये आहात आणि आजूबाजूचा तुम्हाला परिसर काचातून एकदम क्लिअरली दिसेल. तुम्ही महिन्याभरासाठी वॅकेशन करायला आले तरी पण तुम्हाला इथे राहायला मस्त जागा आहे. Once again, this is their bathroom, which is same everywhere. Very exclusively, they have maintained the forest aura, forest feel of the property. So मेरे जैसे फॉरेस्ट प्रेमियों के लिए तो ये प्लेस जन्नत है, क्योंकि एवरीथिंग इज सो एक्सक्लूसिव, सो ऑसम कि जैसे कि वैसा ही, जैसे लगेगा आपको कि आप किसी फॉरेस्ट के बीचों बीच रह रहे हैं. सो दिस इज़ द प्रॉपर्टी. थोड़ा सा दूर से इफ़ यू सी द टेंट, तो वो फॉरेस्ट में भी आके अगर शहर जैसा फील होए तो क्या फ़ायदा. आइए, या जवळ या. तो ये जो सामने देख रहे हैं आप, यहाँ पे पूरा पानी भर जाता है, एक लेक टाइप का लुक आता है. त्याच्यानंतर स्वतःला थोडंसं रिलॅक्स करायचं असेल तर यांच्याकडे खूप सारे व्हेरायटीज ऑफ स्पाज आहेत. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत बोन फायर सुद्धा इथे लावू शकता. एक एक्सक्लुसिव्ह बोन फायर प्लेस सुद्धा इथे आहे. काही ट्री हाऊसेस इथे आहेत. युनिक प्रकारचे स्टेज अकोमोडेशन्स इथे आहेत, जे पण आम्ही बघितले. सो एंट्री केल्यानंतर यू विल फाइंड अ व्हेरी ब्युटिफुली मेंटेन्ड रिसेप्शन हाऊस. आणि रिसेप्शनच्या बाहेर यू विल हॅव अ लॉट ऑफ गाईड्स. त्यानंतर आम्ही सायकलिंग केली, स्पोर्ट्स एक्सप्लोअर केलं. डेडिकेटेड स्पोर्ट्स एरियामध्ये आम्ही घुसलो. पप्पाने मला थोडेसे कॅरम बोर्डाचे डावपेच शिकवले आणि मी पप्पाला बॅडमिंटनमध्ये हरवलं. त्यानंतर पप्पांनी मला तिथे मौजूद असलेल्या वेगवेगळ्या झाडांचे, वनस्पतीची माहिती दिली. खतरनाक दुपारची भूक लागल्याच्या नंतर आम्ही मग परत रेस्टॉरंटमध्ये गेलो. ओ माय गॉड, व्हॉट इज दिस मेन्यू. इतकं सारं जेवण पाहून पोटच भरून जात होतं, पण तरीही आम्ही आमच्या परत प्लेटा फुल केला आणि दाबून जेवलो. बाई, किती मस्त जिंदगी आहे ना, काम ना धंदा, इथं जेवायला भेटते. वाव, असं अलगदपणे मम्मी मावशीने डोळ्यामध्ये गोष्ट केली. त्यानंतर आम्ही त्याच्या बाहेर असलेला सिटिंग एरिया एक्सप्लोअर केला. वन्स अगेन आम्ही ओपन गार्डनमध्ये थोडा वॉक केला. त्यानंतर परत आम्ही तिथल्या डॉक्युमेंटरी रूमचा मुआयना घेतला आणि तिथे जाऊन थोडं बसलो आणि गप्पा केल्या. थोडेसे पुस्तक चाळले. एकदा गार्डनला डोळे भरून पाहिलं आणि परतीची तयारी केली. खूप मस्त वाटलं, खूप मजा आली. तुम्हाला सगळ्यांना एकदा तरी लाईफमध्ये नक्कीच पेंच जंगल कॅम्प गेलं पाहिजे.